2 वर्ष 2 ते 2.25 वर्ष मनोज दादा एका कपड्यावर होते. हे किती लोकांना माहिती? एकच ड्रेस, एक ड्रेस. हे पुन्हा सांगतो मी, एका ड्रेसवर राहिले. जोपर्यंत माझे 4 बांधव घराच्या जेलच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार, म्हणजे चढणार नाही, पायरी चढणार नाही. हा शपथ घेणारा मनोज दादा जरांगे होता. मनोज दादा एका कपड्यावर होते. हे किती लोकांना माहिती? 9व्या दिवशी आपल्याला घरच्या पोरांची, आई वडिलाची किंवा बायकोची आठवण येते आपल्याला. तेव्हा आम्ही सोबत होतो, मित्र होतो ना आम्ही. मी मनोज रावत त्यांना तेव्हा म्हणायचो. कुठं झोपत असतील, कुठं राहत असतील, कुठं खात असतील, फिजिकल त्यांचा काय प्रॉब्लेम येतो त्यांच्या आत जाऊन तुम्ही पाहू शकता का? तर संघर्ष तुम्ही म्हणलात की का, म्हणजे आणि दादांचा विरोधात न बोलायचं, कारण की त्यांचा संघर्ष कसा पाहिला मी तुम्हाला सांगतो. मी खूप मोठं प्रकरण सांगतो मला. कोपर्डीचं शिवबा संघटना होती दादांची, आपल्याला माहीत असेल. शिवबा संघटनेचे काही कार्यकर्ते होते, जसे आता ते नाव घेतलं गेलं, ते कुठे काय कसे, त्यांना आम्ही कशी मदत केली मला ते जाहीर बोलायचं नाही. त्या काळात दादा आमच्यासोबत होते, तेव्हा दादा आणि त्यांच्या कुटुंबाला घरी जाऊन आम्ही कशी मदत केली, नंतर वकिलाला काय फीस दिली, वकील कसे आणले, तेव्हा हे सोबतच होते. ते कसे, जेव्हा ते मुलं मध्ये गेले, 4 मुलं म्हणल्यापेक्षा आपले भाऊच आहेत, मोठे छोटे काही सांगता येणार जाऊ द्या, ते आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. ते 4 आपले जे योद्धे होते ते सुद्धा जेव्हा कोपर्डी प्रकरणाच्या आरोपीवर त्यांनी हमला केला, 2 खुने बंधू, एक ओळेकर आणि एक काय राजेंद्र जराड, हे 4 जण. या हे 4 जण जेव्हा आतमध्ये होते तेव्हा खरा संघर्ष, खरी सचोटी जर कोणाची लागली असेल, खरा संघर्ष कशी सांगता येईल कोणाला? आज राज्यामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना सांगता नाही, त्यांनी कधी अनुभवलेच नाही. तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, 2 वर्ष 2 ते 2.25 वर्ष मनोज दादा एका कपड्यावर होते. हे किती लोकांना माहिती? एकच ड्रेस, एक ड्रेस. हे पुन्हा सांगतो मी, एका ड्रेसवर राहिले. जोपर्यंत माझे 4 बांधव घराच्या जेलच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार, म्हणजे चढणार नाही, पायरी चढणार नाही. हा शपथ घेणारा मनोज दादा जरांगे होता. किती लोकांना माहिती आहे? मग मधल्या काळात मी आता काकडे पाटलांचं याचं नाव घेतलं, त्यांनी सांभाळलं. आम्ही त्यांना बरीचशी मदत केली. काही लोक इथले त्यांना थोडंसं दूर लोटायचे, आम्ही त्यांच्या सगळं भांडलो. हे आता खाजगीमध्ये बोलताना मी तुम्हाला बोललो. तेव्हा विचार करा कसा असेल. बायका पोरांचं 2.25 वर्ष तो नाव, तुम्ही 8 दिवस बाहेर जा, 9व्या दिवशी आपल्याला घरच्या पोरांची, आई वडिलाची किंवा बायकोची आठवण येते आपल्याला. 2.25 वर्षाचा काळ कसा असेल आणि आजही काळ कसा आहे. आज किती वेळ ते घरी देतात मला सांगा. म्हणजे तो संघर्ष आम्ही बघितला. एक टाइम जेवण असायचं, तेव्हा आम्ही सोबत होतो, मित्र होतो ना आम्ही. मी मनोज रावत त्यांना तेव्हा म्हणायचो. त्यांच्यासाठी आम्ही अक्षरशः काही लोकांना भांडलो. नितेश राणे साहेबांना तेव्हा वकील द्यायला लावला आम्ही, हर्षद निंबाळकर वकील 4 मुलांसाठी. हे मनोज दादांचं काम नाही, कोणाचं आहे? जे लोक आज बोलतात ना, हा विषय आतापर्यंत बाहेर आला नाही, पण मला तो आज मुद्दाम काढावा असं वाटला. की लोक म्हणतात ना, सहज मिळालं, यांना दूर लोटलं का दूर गेले, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे माझं म्हणणं. आणि हे दूर जाण्यासाठी काही कारणही असू शकतात. आजकाल राजकारण आहे आणि ते भयंकर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या राजकारणाला अक्षरशः पेव फुटलेला आहे. मग तो 2.25 वर्षाचा संघर्ष त्यांचा पहा. कुठं झोपत असतील, कुठं राहत असतील, कुठं खात असतील, काय त्याला उत्पादनाचे काही साधनं नव्हती, मग कसं जगले असतील. तेव्हाही समाजानं त्यांना सांभाळलं, तेव्हाही संघर्ष पाहिला. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेव्हा त्यांनी आंदोलन चालू केलं, साष्ट पिंपळगाव असो, तेव्हाही सर्वसामान्य जनतेसोबत होती, तेव्हाही त्यांचा संघर्ष बघितला. आज परवा जेव्हा अक्षरशः भेटलो 2-3दा असं, मी सहज विचारलं, दादा काय करून म्हणलेलायस? त्यांचं आहे फिजिकल त्यांचा काय प्रॉब्लेम येतो त्यांच्या आत जाऊन तुम्ही पाहू शकता का? अरे कमीत कमी तो तर विचार करा, तो तर त्याग आहे ना त्या माणसाचा. जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे समाज विचारत नाही, म्हणून आता काही जण जवळ येऊ लागले. आज सुद्धा कमेंट येते, यांना समाज विचारत नाही, जी जरांगे पाटलावर टीका करतात. अच्छा, नाही असं काही असू शकतं. आपण असं म्हणणं योग्य नाही. हे बघा, समाज आहे, समाज ठरवणार आहे काय करायचं. समाजाच्या समोर आपण आहोत, आणि समाजाच्या समोर जात असताना मला तरी असं वाटतं की एक आपण बांधव म्हणून एकमेकांचे संवाद साधून पुढे जावं, ही माझी वारंवार अपेक्षा असणार आहे. तुम्हाला पटत नाही ना, तुम्ही बोलू तरी नका ना. कमीत कमी तुम्ही साथ देऊ शकत नाही ना, सोबत राहू शकत नाही ना, किमान बोलू नका ना, व्यक्त होऊ नका ना त्यांच्या विरोधात. हे स्पष्ट मत आहे माझं. आता आम्ही मी म्हणणार नाही स्वतःला,
मी तुम्हाला सांगतो, आरक्षणाच्या बाबतीत माझा 1 तास कुठल्याही मीडियाने इंटरव्ह्यू घ्यावा, मी समर्पक उत्तरच देणार, मी कुठेही कमी पडणार नाही. एवढा अभ्यास असताना सुद्धा, आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, मी त्याला ज्येष्ठच म्हणतो आजही, त्यांचाही अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे, पण त्यांच्यासोबत राहून मलाही अभ्यास झाला आहे चांगल्या प्रकारे. पण तरीसुद्धा मी बोललो का? व्यक्त होऊ नका. व्यक्त होऊन तुम्ही नेमकं काय, म्हणजे काय काय सिद्ध करणार आहे तुम्ही? साध्य पण का? आणि कारण त्याच्यामधून साध्य काय होणार आहे? पण मला सांगा, आता ज्या काही गोष्टी आज घडत आहे, ज्या काही गोष्टी, म्हणजे आता मला सांगा, आता आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. काल त्या विषयावर माझं बोलणं झालं, कारण की मी अण्णासाहेब पाटील आमचा आर्थिक विकास महामंडळ आहे, ते जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर होतं. किती लोकांना माहिती आहे? निधी नाही भेटू हां, बंद पडण्याच्या मार्गावर होतं. किती लोकांना माहिती आहे? या विषयावर मी नरेंद्र पाटलाला भांडलो. मी जाहीर बोलतो, नरेंद्र पाटील कधी विचारा ते सांगतील तुम्हाला. म्हणलं काय ते, आता काय करू, आमच्याही काही गोष्टी अडचणीच्या आहे म्हणे, बोलले ते. मग अडचणीच्या आहे, मग कोणाला बोलायचं या गोष्टी? परवा जेव्हा माझी चर्चा झाली दादांसोबत, आलं म्हणे सुरळीत, आता काळजी करू नका. 4-5 माणसांनी माणसाचं मन समाधान होणार नाही का हो? मला जे प्रश्न पडलेले, सारथीचा विषय काय आहे? सारथी काय कळतं? हे आज आलेले टपा बोलत राहतात नुसते, काय कळतं याला? सारथी म्हणजे काय सांगा बरं, काय आहे सारथी? सांगता येईल सारथी कशी उभा राहिली? करता येईल? त्याच्यावर एक वेगळा इंटरव्ह्यू झाला पाहिजे. ती सारथी बुडता वाचवली सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी. अण्णासाहेब पाटील वाचवलं सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी. आणि दुसरी गोष्ट, 50% फी सवलत जी ओबीसीच्या प्रमाणे दिली होती देवेंद्र फडणवीसनं त्या काळात, आणि जो निर्वाह भत्ता पंजाबराव देशमुखांच्या नावाने वसतिगृह भत्ता, तो जो बंद पडलेला होता, तो आता बघा तुम्हाला या मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला आत्महत्याग्रस्त याला 10 लाख रुपये मदत आणि सरकारी नोकऱ्यांचं हे सगळं नाही. त्याच्यामध्ये संघर्ष आमचा आहे असं आहे, आम्ही त्यांचा पण आहे, जे बोलतात त्यांचा पण संघर्ष असं मान्य आहे ना. पण प्रभाव पाडून ते करून आणलं कोणी? आम्ही तर आंदोलन अनेक केले हो, पण तिथं प्रभाव सुद्धा असला पाहिजे तुमचा, तिथं दबदबा असला पाहिजे ना, आणि तिथं तुमचा शब्द चालला पाहिजे ना. आणि तो दबदबा, तो प्रभाव आज जर कोणाचा असेल तर निश्चितच सन्मानित जरांगे पाटलांचा. खूप मोठे कारस्थान केलेले आहेत असं पण ऐकायला मिळतं, त्याच्याबद्दल काय सांग? नाही, कारस्थान म्हणजे काय? हे तुमचा प्रश्न नाही, हा चुकीचा विषय आहे. ज्या पद्धतीनं मी सन्माननीय मनोजदादा जरांगेला ओळखतो, ऐका ना, मला त्यांच्याबद्दल बोलू द्या एकदा. ते त्यांना ओळखतो, ते आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे ओरिजिनल, जे खरं काम केलेली आहे, आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत असं मी स्पष्टपणे सांगतो. हां, काय झालं माहिती आहे का? काही लोकांना दादांसोबत राहून मीडियामध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली, आणि ती प्रसिद्धीच्या जोशामध्ये ते इतक्या हवेत गेले की ते स्वतःलाच नेते समजायला लागले. हे दुर्दैव आहे. जिथं तुम्ही काम करता, प्रत्येक माणूस शिवाजी महाराज होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. होऊ शकतो नाही सर. माझा प्रश्न काय होता माहिती का, जरांगे पाटलांना आता ज्या मुद्द्याशी लागून आलेला होता की जरांगे पाटलांनी ज्यांना समजा ज्या ठिकाणी ज्यांच्यासाठी शब्द चालवला, फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी शब्द चालवला, आणि तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी वजन वटकन पाकिट बिकिट सोबत हे झाले, अशांची संख्या देखील भरपूर आहे, बरीच आहे. मला तेच म्हणायचं आहे. ऐका, माझं म्हणणं आहे की मी असं शिक्कामोर्तब करून ते सांगू शकणार नाही, मी त्या सिस्टीम मधला नाही, पण एवढं सांगू शकतो की काही लोकांनी केलेलं असावं अशी निश्चितच मला शंका आहे. पण मात्र मनोज जरांगे पाटलांवर टीका केली तर काही जण प्रसिद्ध होतात, फेमस होतात म्हणून सुद्धा बोलू लागले. नाही, चुकीचा विषय हा. फेमस व्हायसाठी जर असं करत असाल तर समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्हाला फेमस व्हायचं आहे की समाजाचं काम करायचं आहे हे अगोदर ठरवा. दोनच गोष्टी आहेत. तुम्हाला फेमस व्हायचं आहे तर फेमस व्हा, पण समाजामध्ये लुडबुड करू नका. आणि समाजाचं काम करायचं असेल तर किमान विरोधात जाऊ. चांगलं कार्य करूनही हिट होता येतं हे प्रत्यक्ष. मी सचिन हावळे पाटील, मी शून्य होतो, पण आज महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हा सचिन हावळे पाटलाला ओळखतो. त्याचं कारणच ते चांगलं कार्य करून आता जे कोणी ऐका ना, जे कोणी टीका करताय त्यांच्या पाठीमागे फिरावं लागायचं. घरचं करोडपती माणूस आहे पहिल्यापासून, आम्ही ओळखतो पैसा मला. आणि ऐका ना, ज्या वेळेस आम्हाला गरज पडायची ना, मी अक्षरशः समोर आहे म्हणून नाही सांगते मी, आम्ही शब्द टाकायचो, भाऊ असा कार्यक्रम आहे, एवढे कमी पडणार आहे तुम्हाला, ते कधी माझ्या कधी सांगा. म्हणजे त्या काळापासून हे माणूस स्वतः पैसे पुरवणारे हे पैसे कमवतील का? त्यांच्या मागे जय म्हणणार आहे, पण आज त्यांच्या पुढे गेले ना, असा विषय ना. तुम्ही सोबत असता, पण तुमचे जुने सहकारी म्हणतात की त्यांना बुटात पाय घालून देणारे, सॉक्स घालणारे असे माणसं जवळ लागतात. नाही, काय झालं ना माहितीये का, हे बघा, वारकरी संप्रदायाचे, आपण वारकरी संप्रदायाचे, मी